हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू संगीताज किचन वाइब्स। तर आज आपण नाश्त्याची रेसिपी करणार आहोत, ब्रेड ऑमलेट पिझ्झा। तर कसं काय करतात घरच्या घरी, तर चला बरं बघूया आपण। साहित्य मी काय काय घेतले। टोमॅटो घेतलाय एक कांदा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची, अमूल बटर घेतलंय थोडं, चीज घेतले, अंडी घेतलीत 5 आणि धना जिरा पावडर, लाल तिखट, टोमॅटो केचप असं साहित्य घेतलेलं आहे। तर आता मी इथे पॅन ठेवलेला आहे गॅस बारीक करून। सर्वप्रथम आपण अंडी फेटून घेऊया। अंडी फेटून घेऊया आपण। सर्वप्रथम आपण अंड्यामध्ये मीठ घालूया चवीनुसार, किंचित टोमॅटो घालूया, हिरवी मिरची घालूया, आपल्याला वरतून पण घालायची आहे, कोथिंबीर घालूया आणि मिक्स करूया। बस एवढंच घालायचे आता आपल्याला। तुम्हाला ह्यामध्ये गरम मसाला वगैरे घालायचा असेल, लाल तिखट, तरी घालू शकता। मी इथे थोडी धना पावडर घालते आणि जिरा पावडर घालते। 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर। चांगलं मिक्स करूया। आता इथे आपण अमूल बटर घालणार आहोत थोडं, आणि ते लावून घेणार आहोत पॅनला। अमूल बटर छान लावून घेतलेला आहे आपण पॅनला। आता आपल्याला ब्रेड ठेवायचे सर्कल करून, अशा प्रकारे पिझ्झाचा बेस तयार करतोय आपण। आपण ब्रेड ओनियन पिझ्झा करतोय। असं करून घ्यायचं। गॅस लो टू मीडियमच ठेवलेला आहे मी। पॅन छान गरम करून घ्यायचा आहे। आता ह्यावर आपल्याला हे जे बॅटर आपण केलेलं आहे ते घालायचंय थोडं थोडं करून। बघू शकता तुम्ही। सर्व घालून घ्यायचं असं छान। आता तुम्ही बघू शकता मस्त झालेले एक साइड। आता आपण पलटी करूया। आता ह्यावर आपल्याला टोमॅटो केचप घालायचा आहे। स्प्रेड करून घेऊया। टोमॅटो घालूया, कांदा घालू थोडा थोडा,
कोथिंबीर घालूया. आता ह्यावर आपल्याला चीज किसायचे. चीज किसूया आपण. आणि ह्यावर आता आपण झाकण ठेवणार आहे. आपण लो टू मीडियम गॅस केलेला आहे आणि हे छान होऊन द्यायचं आता. चला तर बघूया आता आपला पिझ्झा कसा झालेला आहे. आपण झाकण ठेवलं होतं 2 मिनिटं. बघू शकता तुम्ही हा आपला पिझ्झा. आता आपण काढून घेऊया. हा आपला पिझ्झा तयार झालेला आहे. जवळून बघू शकता तुम्ही. आता मी हा ट्रायंगल नी कट करून घेते. चला तर कट करूया. हे अशा प्रकारे आपण ब्रेड ऑमलेट पिझ्झा घरच्या घरी अगदी झटपट बनणारी रेसिपी करून दाखवलेली आहे. सर्व आनंदाने खाणार. अगदी मस्त अशी छान युनिक झालेली आहे आपली रेसिपी. आणि तुम्ही ह्याच्यावर मिरी पूड स्प्रिंकल करू शकता. थोडंसं लाल तिखट, गरम मसाला तुम्हाला तुमच्या आवडीनुसार करायचा असेल तरी करू शकता. पण ही बरोबर मी ह्याप्रमाणेच केलेला आहे. अगदी टेस्टी छान लागणार आहे. लहान मुलंही खाणार आवर्जून. तुम्हाला मी एक पीस दाखवते जवळून आणि बॅक साईडने सुद्धा दाखवते. असा झालेला आहे आपला छान असा पौष्टिक पिझ्झा तयार घरच्या घरी. तुम्हाला आवडली का माझी रेसिपी? आवडली असेल तर संगीताज किचन वाईब्सला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. छान छान शेअर करा मित्रमैत्रिणींना. थँक्यू.